Hello, welcome one and all to yours very own Abhinav Science Academy, and you are watching online platform. So today we will be dealing with the next lecture, second lecture of the equilibrium topic, that is chemical equilibrium. So last lecture मध्ये आपण पाहिलो की कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ इक्विलिब्रियम. त्या कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ इक्विलिब्रियम मध्ये पुढील काही पार्ट्स आपण बघणार आहोत. तो पहिला असा आहे की इक्विलिब्रियम कॅन बी अचीव्ड फ्रॉम आयदर साइड्स. सो व्हेन यू स्टार्ट इक्विलिब्रियम, समजा तुम्ही इक्विलिब्रियम सुरुवात केली, रिएक्शन is started now. Suppose reaction is started. So forward reaction and then the backward reaction is taking place. So you can start the reaction from either of the sides. Equilibrium achieve होणार. For example, हा इथे खाली मी जो example दिलाय तो बघा. FeNO3 twice plus thrice KCN is giving you FeSCN thrice plus thrice KNO3. So this is red blood coloration असा हा कंपाऊंड मिळतो तुम्हाला. आणि समजा आपण हा रिएक्शन इकडून सुरुवात केली, जर हा कंपाऊंड आणि हे एकत्रित घेतलं, then also equilibrium is achieved. So that means you can achieve equilibrium from either of the sides. Remember. Okay. Now next one. In equilibrium what happens, एकदा equilibrium condition गाठल्यानंतर there is a constant behavior of some properties. So I have mentioned it as constancy of some properties like color, pressure. बघा, त्यानंतर पुढचे जे काही आहेत, color असेल, pressure असेल, some other even temperature. Okay, so these factors are remaining as constant. Are you getting? So suppose at this condition, suppose this has achieved equilibrium, this reaction has achieved equilibrium. So if suppose forward direction मध्ये reaction खूप होत असेल, forward direction मध्ये reaction जास्त होत असेल, तर red blood coloration is darkened and darkened and darkened. आणि backward reaction होत असेल तर तो रेड ब्लड कलरेशन फिका पडत जाणार आहे. तर ह्यातून लक्षात येतं की फॉरवर्ड आणि बॅकवर्ड रिएक्शन्स जर इक्वल झाले असतील, सो दिस इज नॉट व्हेरी डार्क और व्हेरी लाइट, दिस इज मॉडरेट. सो बाय सीइंग द कलर, बाय सीइंग द all these conditions, temperature, pressure, color, all these conditions are remaining as constant. Another one, at equilibrium, this equilibriumचा जो पोझिशन असतो ना, तो कशाने अफेक्ट होतो माहिती आहे? द एक्सटर्नल कंडिशन्स लाईक प्रेशर, टेम्परेचर, व्हॉल्यूम. वी कॅन अफेक्ट द इक्विलिब्रियम कंडिशन by changing the pressure, volume, temperature वगैरे वगैरे वगैरे. ओके, आता सगळ्यात इम्पॉर्टंट काय आहे इक्विलिब्रियम मध्ये, पहिल्या पार्ट मध्ये, इक्विलिब्रियमच्या पहिल्या पार्ट मध्ये, की ग्राफ्स अनेक वेळा ग्राफिकल रिप्रेझेंटेशन मध्ये ज्यावेळी एमसीक्यूज येतात त्यावेळी ग्राफ आयडेंटिफिकेशन मध्ये थोडा गोंधळ होतो. तो गोंधळ काय आहे ते बघूया. ते ग्राफ्स विचारत असताना नेचर ऑफ ग्राफ सेम आहे, सेम नेचर ऑफ ग्राफ, बट कॉन्सन्ट्रेशन वर्सेस टाइम दिलेला आहे की रेट वर्सेस टाइम दिलेला आहे हे बघणं गरजेचं आहे. बघा, कॉन्सन्ट्रेशन वर्सेस टाइम दिला असेल तर ह्यापैकी कोणतं ग्राफिकल रिप्रेझेंटेशन विल रिप्रेझेंट द इक्विलिब्रियम, विच विल रिप्रेझेंट द इक्विलिब्रियम? Concentration versus time. Suppose I am taking here concentration and here I am taking time. Concentration, time. Concentration, time, or progress of reaction. Reaction is a photo सरकत जाणार आहे. That is called as a progress of reaction किंवा reaction coordinate असं आपण म्हणणार आहोत. पण लक्षात घ्या, ह्यापैकी कोणता इक्विलिब्रियम
रिप्रेझेंट करेल, कोणता ग्राफ हा इक्विलिब्रियम रिप्रेझेंट करेल, असा प्रश्न जर विचारला तर उत्तर काय येईल बघा. फॉर एक्झाम्पल, आता बघा हा पहिला ग्राफ चेक करूया आपण. इन द फर्स्ट ग्राफ, सपोज इनिशियली, आता सगळ्यांनाच माहिती आहे, इनिशियली प्रोडक्ट कॉन्सन्ट्रेशन काय असतो बाळांनो, 0. रिएक्टंट कॉन्सन्ट्रेशन इज मच मोर, है ना. ॲज द टाइम पासेस, the concentration of reactants decreases. तसंच concentration of product increases. सुरुवातीला रिएक्टंटचा कॉन्सन्ट्रेशन खूप आहे, प्रोडक्टचा कॉन्सन्ट्रेशन खूप कमी आहे, अँड आफ्टर सम टाइम at some point there is a constant, the concentrations become constant. हे बघा, हे कॉन्सन्ट्रेशन इथं कॉन्स्टंट झालं नाही, इथं कॉन्सन्ट्रेशन इक्वल झालेले आहेत आणि इथं कॉन्सन्ट्रेशन देखील कॉन्स्टंटच झालेलं आहे. म्हणजे लक्षात घ्या, ॲट इक्विलिब्रियम आयदर कॉन्सन्ट्रेशन इक्वल होऊ द्यात किंवा कॉन्स्टंट होऊ द्यात, इक्विलिब्रियम इज देअर. Equilibrium is there. So all these graphs. So this is the reactant, this is the products. आणि एका पॉइंटला येऊन हे इक्वल झालेले आहेत, हे कॉन्स्टंट आहे, हा पण कॉन्स्टंट आहे. इथं काय झालंय बघा, रिएक्टंटचा कॉन्सन्ट्रेशन मच मोर हायर आहे. लास्ट लेक्चर वी हॅड डन दिस. रिएक्टंटचा कॉन्सन्ट्रेशन मच हायर आहे, प्रोडक्टचा कॉन्सन्ट्रेशन मच लेस आहे. पण आफ्टर सम टाइम ॲज द रिएक्शन प्रोसीड्स, एक स्टेज येते, कॉन्सन्ट्रेशन जरी इक्वल झालं नसलं तरी कॉन्स्टंट राहते. कॉन्स्टंट, इक्वल आणि कॉन्स्टंट फरक आहे बाळांनो, लक्षात आलं. सो इफ एनीबडी आस्क्स यू which of the following will represent, okay, the equilibrium graph, which one of the following will represent the equilibrium graph, तर कॉन्सन्ट्रेशन वर्सेस टाइम जर दिला असेल, all will represent. Are you getting? So here please remember very well, this will represent equilibrium, this will represent equilibrium, this will represent equilibrium. कारण आपण ह्या इक्विलिब्रियमच्या कॅरेक्टरिस्टिक्स मध्येच सांगितलेलं आहे की कॉन्सन्ट्रेशन रिमेन्स कॉन्स्टंट और इट मे बी इक्वल. समजा आपण किंवा आपल्याला ग्राफ हा सेम ग्राफ दिले, पण रेट वर्सेस टाइम दिला. So this I am going to change here. I am going to change this concentration. So I am going to change this concentration and write here rate. Here I will write rate. Here I will go for rate of reaction. So when I go for rate of reaction, see what you will observe. आपण कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ इक्विलिब्रियम मध्ये पहिलाच मुद्दा सांगितला आहे, रेट ऑफ फॉरवर्ड इक्वल्स द रेट ऑफ बॅकवर्ड. ते इक्वल पाहिजे, इक्वल, कॉन्स्टंट होऊन चालणार नाही, तो काय पाहिजे, इक्वल पाहिजे. सो रिमेंबर आउट ऑफ दिस ग्राफ्स which graph will represent it is equal. So this only one graph will represent it is equal. This will, आता मगाशी तर हा होता, पण इथं काय होतं, कॉन्सन्ट्रेशन, तिथं काय होता, कॉन्सन्ट्रेशन, पण इथं काय आहे, रेट आहे. सो दिस विल नॉट देअर, दिस विल बी नॉट देअर. बघा गुगली क्वेश्चन आहे. ग्राफ सिमिलर ग्राफ्स बघितल्यावर आपल्याला वाटतं की अरे दादा इथे इक्विलिब्रियम असणार आहे असं वाटत नाही. द इक्विलिब्रियम विल नॉट बी देअर. चेक व्हॉट वर्सेस व्हॉट, कॉन्सन्ट्रेशन वर्सेस टाइम दिलाय तर हे तिन्ही ग्राफ बरोबर आहे. कॉन्सन्ट्रेशन वर्सेस रेट ऑफ रिएक्शन दिलेला आहे, फक्त हा ग्राफ बरोबर आहे. आर यू गेटिंग माय पॉइंट? येस. सो you understood in the last lecture also, you understood that what are the characteristics of equilibrium. Rate of forward equals the rate of backward. Okay, at equilibrium all the concentration and of reactants and products are present.
all are present. Okay, and then you understood that catalyst does not change the equilibrium constant. Equilibrium constant change करत नाही, पण इक्विलिब्रियम लवकर इस्टॅब्लिश करण्यासाठी मदत करतो. का? रेट ऑफ फॉरवर्ड इक्वल्स द रेट ऑफ बॅकवर्ड. कॅटलिस्ट इन्क्रीजेस द रेट ऑफ रिएक्शन. आणि लक्षात घ्या, कॅटलिस्ट मध्ये ही प्रकार आहेत. पॉझिटिव्ह कॅटलिस्ट, निगेटिव्ह कॅटलिस्ट. पॉझिटिव्ह कॅटलिस्ट increases the rate, negative catalysts or inhibitors they retard the rate of reaction. आणि काही आणखीन कॅटलिस्टला मदत करणारे जे आहेत, कॅटलिस्ट हा काय आहे? रिॲक्शन मधला भटजी आहे, रिॲक्शनचा रेट वाढवतो तो. ओके, बट त्याला मदत करणारे कोण असतात? त्यांना कॅटालिस्ट प्रमोटर्स म्हणणार होतो. काय म्हणणार? कॅटालिस्ट प्रमोटर्स. सो हिअर you understood what are the characteristics of equilibrium and how to remember the graphs when it is concentration versus time ki rate versus time. Did you get it? Yes. Now हाच क्वेश्चन जरा आपण थोडासा वेगळ्या पद्धतीने फक्त ह्याचा बघूया. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ इक्विलिब्रियम जसं सांगितलं ना, तसं कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ इक्विलिब्रियम कॉन्स्टंट हा पुढचा भाग आहे. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ इक्विलिब्रियम कॉन्स्टंट. इन दॅट टेम्परेचर विल प्ले अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल. टेम्परेचर विल प्ले अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट रोल. आणि ह्याच्यामध्ये आपण ज्यावेळी सुरुवात केली, आपण एक गोष्ट सांगितली की इक्विलिब्रियम हॅज डायनामिक नेचर. व्हॉट डू यू मीन बाय इक्विलिब्रियम हॅज डायनामिक नेचर? Equilibrium has dynamic nature म्हणजे the reaction takes place in both the direction. Okay, and the reaction seems to be stopped. रिॲक्शन थांबल्यासारखं वाटतो, पण दोन्ही डायरेक्शन न तो रिॲक्शन होत असतो. म्हणून आपण काय म्हणायचं? डायनामिक नेचर ऑफ केमिकल इक्विलिब्रियम. व्हॉट वी कॉल इट ॲज डायनामिक नेचर ऑफ केमिकल इक्विलिब्रियम. सो फॉर दिस लेक्चर I think this is more than enough. That is some characteristics were remaining, and with that graphical representation. Now for the next lecture we will come with the very very important part, that is the law of mass action and the derivations related to the law of mass action. Till then, please enjoy. Thank you very much.